मराठीला दिलेल्या असल्याकारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय। रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे। परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाही आहे आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं। म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही आहे, परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणंसुद्धा फार गरजेचं आहे। आणि म्हणून जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील, जे अद्यापर्यंत त्यांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला नाही, ह्या अभियानामध्ये भाग घेतला नाही, काही तर रिक्षा टॅक्सी चालकाने व्हिडिओ प्रकाशित केले। व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो, परिवहन मंत्री हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे। ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे। आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत। सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार। 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत। परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला। अनेक जे राजकीय पक्षाचे नेते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे, परंतु माझं असं म्हणणं की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्यांना देतोय। म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील। आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅज आहे तो तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे। मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही RTOच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे। आणि कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी भाषा पूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं, मराठी भाषेची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवणं, तुम्ही या रोजगार उपलब्ध आमच्याकडे आहे, तुम्ही या रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवून देऊ। आज आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे महामंडळ स्थापन केलं होतं त्या महामंडळामध्ये सुद्धा आता जवळजवळ आमचे 37,000हून जास्त सभासद झालेले आहे। कामगार महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं विविध उपाययोजना केल्या जातात, योजनांची अंमलबजावणी केली जाते, तशीच ह्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुद्धा त्या महामंडळामध्ये आम्ही जवळजवळ 57 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्या माध्यमातून विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांची योजना असू द्या, त्यामध्ये रिक्षा चालक 65 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचं अनुदान असू द्या, कुणी गंभीर आजारी पडला किंवा इतर काही गोष्टींसाठी उपचारासाठी जर काही निधीची आवश्यकता असेल तर त्या निधीची तरतूदसुद्धा आम्ही महामंडळाच्या ह्या बैठकीमध्ये घेतलेली आहे। परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी येणं अनिवार्य आहे। मराठीचं ज्ञान तुम्हाला नसेल, तुम्ही जर मराठी बोलू शकला नाहीत मात्र आम्हाला कारवाई ही अटळ आणि त्या माध्यमातून आम्ही राजपत्रामध्ये जी काही आम्ही कायदा केलेला आहे त्या कायद्याची स्पष्टपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व आमच्या RTOच्या लोकांना दिलेल्या आहे। त्याचबरोबर आतापर्यंत असंही लक्षात आलं की हा बॅच देत असताना आतापर्यंत जवळजवळ 9,65,000च्या आसपास आम्ही लायसन्स आणि बॅच दिलेले आहेत।
आता तेव्हाच जर आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं आहे की नाही ह्याची दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे उद्यापासून जे काही बॅच दिले जातील, लायसन्स दिले जातील, लायसन्स नंतर बॅच दिला जातो, तर त्या बॅचची तपासणी करतानाच त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे का आणि ते असेल तरच त्यांना बॅच देण्याच्या सूचनासुद्धा मी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणीसुद्धा उद्यापासून केली जाईल. त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन कुणी येतात आणि आम्ही 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं दाखवतात. त्यामुळे त्या बोगस डोमिसाईल जर कुणाचं असेल तर त्याची तपासणी करावी. खरं डोमिसाईल असेल तर त्या RTOच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, माहिती घ्यावी ते बोगस आहे की खरं आहे, प्रमाणपत्र आहे याची पोलीस स्थानकाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि नंतरच त्याला त्याचा बॅच द्यावा अशा सूचनासुद्धा आम्ही केलेल्या. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून जर असं कोणी मुजोरी करत असेल आणि चुकीच्या पद्धतीनं आणि बनावट कागदपत्राच्या आधारे बॅच घेत असेल, लायसन्स घेत असेल, परमिट घेत असेल तर त्यांनाही आळा घालेल आणि अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज RTOचे आमचे आयुक्त नार्वेकर साहेब, अतिरिक्त आयुक्त आमचे गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आणि ह्या सगळ्या मोहिमेसाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त गायकवाडांना ह्या सगळ्या मोहिमेमध्ये प्रमुख म्हणून ठेवलेलं आहे. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे 1 महिन्याची आता ही मोहीम आहे. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत हा सगळा अहवाल आम्हाला त्यांनी सादर करायचा. आयडेंटिफाय कसं करणार की कोणाला मराठी येतं, कोणाला मराठी? व्हिडिओ रेकॉर्डिंग ना, आमचे RTOचे अधिकारी त्यांच्याबरोबर चर्चा करतील, संभाषण करतील, त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे की नाही बघतील. दुसरं महत्त्वाचं 1,65,600 लोक जी आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे. आता त्यांची आम्ही परीक्षा घेणार नाही, पण भविष्यात त्यांनी पण मला असं वाटतं की आता त्यांनी आमच्या ह्या अभियानामध्ये भाग घेतला आणि त्यांना प्रमाणपत्र कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही 1,65,600 जी लोक आहेत त्यामध्ये काही 7-7,500 नापास झाले होते, त्यांचीही पुनर्परीक्षा घेण्याची आमची सूचना केलेली आहे. त्यांनाही पुनर्परीक्षा घेऊन मराठी शिकवावं अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्या वगळून तेवढी लोक वगळून अन्य जे अमराठी असतील त्यांच्यावर कारवाई मात्र उद्यापासून अटळ आहे. नाही, कारवाई तर आम्हाला बघा, आमचे RTOचे अधिकारी कुठेही कुणालाही आमचं वायू दल आहे RTOचं, त्या पूर्ण राज्यातील वायुदलातील आमच्या वायुवेग पथक जे आमचं आहे त्या वायुवेग पथकातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही सूचना आत्ताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. रँडम थांबवून विचारलं जाईल नाही, सर्टिफिकेट हा क्रायटेरिया नाही आहे. सर्टिफिकेट असलेल्यावर सुद्धा कारवाई होईल, परंतु आम्ही सध्या त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. आता ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आणि मराठीही बोलता येत नाही, व्यावहारिक मराठीचं ज्ञान नाही, त्यांच्यावर कारवाई होईल. रस्त्यावरती थांबवून रँडम चेकिंग केलं जाईल. हो, कुठेही थांबवतील, रस्त्यावर थांबवतील, स्टेशनला जातील, ज्या ज्या ठिकाणी रिक्षा टॅक्सीचे स्टँड असतील त्या ठिकाणी जातील, सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी रेग्युलर आमची तपासणी केली जाते. कारण वायुवेग पथक आहे, आम्ही पूर्ण वायुवेग पथकाच्या माध्यमातून सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झालाय नवी मुंबईमध्ये, व्हिडिओ व्हायरल झालाय तो थेट तुम्हाला धमकी देतो एक प्रकारे, मराठी शिकणार नाही. अरे प्रताप सरनाईकांना जर अशा धमक्यांनी प्रताप सरनाईकला घाबरलं, प्रताप सरनाईक घाबरला असतं तर आतापर्यंत ही मोहीमच केली असते. त्यामुळे धमक्यांना वगैरे नाही. पण एक गोष्ट आहे, मगरुरी आणि मुजोरी मराठीच्या बाबतीत जर कोणी सहन करेल ते धमक्या किती येऊ द्या, काही फरक नाही पडत. पण कायद्यामध्ये राहून मी मंत्री आहे राज्याचा, कुठल्या एका पक्षाचा पदाधिकारी नाही की काही करील. मी राज्याचा मंत्री आहे. जो कायदा आहे कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई मी करणार. अरे तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जे करू शकला नाहीत, प्रताप सरनाईकनी 105 दिवसामध्ये केलं. तुमच्या नेत्यांनी फोन करून मला त्याचं अभिनंदन केलंय. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की काही गल्लीतल्या कुठल्या माकडांनी जास्त बोंबाबोंब करायची गरज नाही. सर, तुम्ही जो कार्यक्रम घेतला ठाण्यामध्ये, त्या ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईकांनी थेट सांगितले की मला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही, फक्त कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त माझं नाव टाकण्यात आलं. नाही बघा, राजकीय पक्षाचे जेवढे काही लोकप्रतिनिधी असतात शासकीय प्रथेनुसार त्यांना ते निमंत्रण पत्र पोचलं जातं. आता गणेश नाईकां साहेबांकडे भरपूर काही कार्यक्रम असतील, कदाचित त्यांना त्यांच्या PS, OSD किंवा
पीएननी दिलं नसेल, परंतु शासकीय नियमानुसार प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये निमंत्रण पत्रिकाही पोहोचवली जाते. आज ठाण्यामध्ये पुन्हा जनता दरबारात 4 कोटीचा टीडीआर घोटाळा झाला असं सुद्धा ते म्हणतायत. काय नेमकं सुरू आहे ठाण्यामध्ये? भाजप आणि शिवसेनेमध्ये नाही हो, काही नाही. तुम्ही उगाच आमच्या दोघांच्या संबंधामध्ये काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतायत. ते नाईक आहेत, मी सरनाईक आहेत. चांगलं आमचं गेल्या अनेक वर्षापासून चाललेलं आहे. अतिशय चांगलं संबंध असताना उगाच त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कारल्याची भाजी बनवल्यासारखं काहीतरी करता. आमचे अतिशय चांगले संबंध आहे. देशामध्ये एनडीएचं सरकार, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं महापौर आणि उपमहापौर आहे. त्यामुळे आमचं सुखानं चाललेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये बिलकुल कलह नाही. आम्ही अतिशय गुन्ह्या गोविंदाने करतो. फक्त थोडेसे काहीतरी मतभेद काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते काय होणार नाही. 100% बघा, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस, सुनीत्राताई पवार आमचे सगळे नेते आहेत आणि त्यांच्यापुढे आम्ही त्यांचे सहकारी आहोत, त्यांचे अनुयायी म्हणून काम करतोय. त्यामुळे तसं काही होणार नाही. मगरुरी आणि मुजोरीचं उत्तर कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही देतोय. मी मगाशीच सांगितलं की मी सत्ताधारी पक्षाचा महायुती सरकारचा मंत्री आहे. त्यामुळे मी कायद्याच्या कक्षेत राहून मुजोरी आणि मगरुरीला योग्य ते चोख उत्तर देईल. सर, 1 सप्टेंबर पासून ॲग्रीगेटर पॉलिसी लागू करणार आहे सरकार. त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी कसं करणार ओला उबर आणि रॅपिडोसाठी, कारण तोही महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी 15 वर्षाचा अधिवासाचा दाखला कंपल्सरी असणार आहे का ॲग्रीगेटर पॉलिसी? सगळं असणार. ॲग्रीगेटर पॉलिसीमध्येच आम्ही अनेक नियम टाकलेले आहेत. पूर्ण ते नियमावली फार मोठी आहे आणि तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की आम्ही आमचे TC आहेत, त्यांनी ओला आहे, उबेर आहे, रॅपिडो आहे, भारत टॅक्सी आहे, देवदत्त टॅक्सी आहे किंवा आता छावा, ह्या ज्या प्रवासी टॅक्सी चालवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की 1 सप्टेंबरपूर्वी तुमचं प्रमाणपत्र तुम्ही घ्या, जेणेकरून ॲग्रिगेटर पॉलिसीच्या नियमानुसार तुम्हाला आम्हाला प्रमाणपत्र देता येईल आणि ॲग्रिगेटर पॉलिसीमुळे नुसार तुम्हाला जी आहे ती कार्यवाही पुढची करता येईल. उभेसाईंचा मुद्दा आहे तो आहे का? कारण 15 वर्षाचा जो चालक असेल, नाही असणारच ना. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, काम करायचं असेल, रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल किंवा कुठलीही प्रवासी वाहतूक चालवायची असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट हे बंधनकारक आहे. त्यामुळे आज गणेश म्हणाले की वन विभाग जे कोर्टामध्ये गेलं नव्हतं ते आता कोर्टामध्ये जाणार आणि विलंब झाला असंही ते आता म्हणतात की विलंब झाला, मला आधीच कोर्टामध्ये जायला पाहिजे होतं. त्यामुळे ठाणेकरांना ठीक आहे, म्हणजे विलंब जरी झाला असेल आणि त्यांना जर कळलं असेल की विलंब झालेला आहे आणि ते जर न्यायालयात गेले, निश्चितपणे ज्या पद्धतीनं तो TDR दिला गेला तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला. त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला. परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो TDR दिला गेला. आता TDR दिला गेला आहे, परंतु आताही जर सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले आणि सुप्रीम कोर्टानं जर निर्णय केला तर अतिशय चांगलं आहे, कारण फार मोठ्या प्रमाणात तो TDR न्यायालयाच्या आदेशानुसार गेला आहे आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आताही जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल. त्या ओला उबर चालकांसंदर्भात काही महत्त्वाची घडामोड घडणार आहे का? कारण त्यांच्याकडे बॅचेस नाही अशी पण माहिती मिळते. नाही, ह्या बघा, म्हणजे आता फक्त रिक्षा आणि टॅक्सीच्या संदर्भातला आज हा निर्णय झालेला आहे, परंतु नवीन ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये ओला, उबेर, रॅपिडो किंवा नवीन ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्था आहे त्यांना ह्या नियमाच्या अधीन राहूनच भविष्यामध्ये काम करावं लागणार. अश्विनी भिडे, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी आज एक पत्र आहे ते समोर आलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं जे खातं आहे SRA यामध्ये आहे ते बराच गैरव्यवहार आहे तो झालेला आहे आणि या सगळ्यात 300 जे प्रकल्प आहेत यामध्ये प्रोजेक्टमध्ये हा सगळा गैरव्यवहार झाला अशा पद्धतीचं पत्र आहे. कोणी दिलंय? अश्विनी भिडे. कुणाला? नगर विकास होतो. नाही, मला काही त्या संदर्भात काही माहिती नाही, मी माहिती घेईन. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. यामध्ये संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतात की विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग बौद्धिक नक्षलवादी. मग संजय राऊत कोण आहेत?
हे व्यावहारिक मराठी इतपुरतच राहील की भविष्यामध्ये याच्यामध्ये अजून काही वाढ होणार आहे? नाही बौद्धिक व्यावहारिक मराठी ज्ञान हे कायद्याच्या कक्षेमध्ये तेवढंच आहे. त्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की परराज्यातून आलेले आमच्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी घरी गेल्यानंतर सुद्धा मराठीमध्ये आमच्या कुटुंबियांसोबत मुलांबरोबर पत्नी म्हणजे बोलले तर आनंद आहे, आई वडिलांबरोबर म्हणजे कुटुंबियांबरोबर पूर्णतः मराठीत बोलले तर खूपच आनंद आहे त्या गोष्टीचा. परंतु तुम्ही म्हणताय त्यानुसार आमच्या दृष्टीनं फक्त व्यावहारिक नॉलेज हेच महत्त्वाचं आहे. उद्या आम्ही असंही त्यांना सांगत नाही की तुम्हाला एवढं मराठी आलं ना चला आता मराठीमध्ये PhD करा, असंही आम्ही सांगणार नाही. घरात जाऊन मराठीत बोला असंही आम्ही सांगणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठीवर आमचं प्रचंड प्रेम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असल्याकारणानं मराठी भाषा फार मोठी आहे. हजारो वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे आणि त्याचबरोबर ही मराठी तर तुम्ही बोला, पण प्रवाशांनाही मी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे. कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलं आहे की साहेब ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची, जर आमच्याबरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही काही वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो, आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचू शकते. तुम्ही हे सगळं सर या सगळ्या RTOच्या अधिकाऱ्यांवर हे सगळं ताण आहे. तो अधिकारी कारवाईला गेले सर, अधिकारी कारवाई लेडीज फर्स्ट. एखाद्या मंत्र्यांनी निर्णय घेतला तर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करून आता तो बदलू शकणार आहे, त्याबद्दल तुमचं काय? नाही बघा, पूर्वी सुद्धा निर्णय तसाच होता. आजपर्यंत महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यापासून राज्यामध्ये इतर मंत्र्यांनी जे काही अधिकार घेतले त्यांना दिलेले आहेत, त्यामुळे चुकीचे जर काही निर्णय घेतले असतील आणि ज्यामुळे समाजामध्ये सरकारची प्रतिमा किंवा वैयक्तिक मुख्यमंत्री किंवा त्या मंत्र्याची प्रतिमा जर बदलत असेल, बिघडत असेल तर तो निर्णय बदलण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना पूर्वीही होता, आताही आहे आणि भविष्यातही राहील. फक्त हा जो निर्णय आहे तो कायद्याच्या कक्षेमध्ये राहून त्या नियमामध्ये बसवलेले असल्याकारणानं अधिकार तर मुख्यमंत्र्याचा आहे. कारण राज्याचे सार्वभौम म्हणून माननीय मुख्यमंत्रीच असतात आणि आम्ही त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असतो. अधिकारी कारवाईला गेले आणि त्या अमराठी ड्रायव्हरला मराठी येते पण त्याच्याकडे सर्टिफिकेट नाही, काय कारवाई होईल का? मग कसं करतात? नाही कळलं नाही. अधिकारी कारवाईला गेले पण त्या अमराठी ड्रायव्हरकडे सर्टिफिकेट नाही किंवा आपण जे प्रमाणपत्र दिलं ते नाहीये, पण त्याला नाही मराठी जर येत नाही प्रमाणपत्रापेक्षा मराठीच महत्वाचं आहे. प्रमाणपत्र म्हणजे काही त्यांनी मराठी आलं असं नाही आहे आणि प्रमाणपत्र जरी असेल भविष्यामध्ये तरी त्याची मराठी येतं की नाही याची चाचपणी केलीच जाईल. त्यामुळे प्रमाणपत्र हे काही कुठले सर्टिफिकेट दिल्यासारखं नाही आहे किंवा त्यांना आम्ही परवानगी दिल्यासारखं नाही आहे. प्रमाणपत्र असेल तरी त्याची मौखिक चाचणी घेतली जाईल. आता हे मराठी संदर्भामध्ये कारवाई या अगोदर नंबर प्लेट संदर्भातल्या कारवाई सांगितल्या होत्या, मात्र अद्यापही नंबर प्लेट तशा पद्धतीच्या ज्या 31 डिसेंबर 2026 ही नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत आहे आणि 31 डिसेंबर 2026 पर्यंतची ही मुदत संपल्यानंतर, कारण ठेकेदारांना आम्ही त्याला वर्क ऑर्डर दिलेली असताना ती मुदत दिली असल्या कारणानं 31 डिसेंबर 2026 ही अंतिम तारीख आहे. काय ना, चांगलं काम चाललेलं आहे. सगळेच जण म्हणतात चांगलं काम. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार करतायत आणि शेवटी कुठल्याही पक्षाचे प्रमुख हे अंतिम निर्णय घेत असतात. जर आता विरोधक म्हणतात ते दिल्लीला जावे म्हणून त्यांनी दिल्लीला जावं का? पक्षाच्या नेत्यांना पण वाटलं पाहिजे ना की दिल्लीला त्यांनी यावं. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतंय. इन्फ्रामॅन म्हणून किंवा अतिशय चांगलं काम करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी सर्व महाराष्ट्राला परिचित आहे.
त्यामुळे उगाच कोणीतरी मिठाचा खडा टाकण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू नये. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिवसेनेला किती मंत्रिपद अपेक्षित आहे? कारण आता माहिती मिळते की आणखी एक जास्तीचं मंत्रिपद अपेक्षित आहे. 6 खासदारांच्या आणखी एक काय आणखी 2 मिळाले तरी आम्हाला त्या गोष्टीचा आनंदच आहे. परंतु आमच्या पक्षामध्ये अंतिम निर्णय किंवा जे काही वरिष्ठांशी बोलायचं असतं ते निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि ते निश्चितपणे योग्य आणि चांगला निर्णय घेत असतात. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी परत ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे. आणखी किती ऑपरेशन फुलवणार आहे? आता ते स्वतः टायगर आहे, त्यांना माहिती आहे कसं ऑपरेशन करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की धाराशिव जिल्ह्याची पूर्णतः जबाबदारी ही ओमराजे निंबाळकरांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि मी सुद्धा पालकमंत्री म्हणून धाराशिव जिल्ह्याचं काम करत असताना ओमराजे निंबाळकरांचं जे व्यक्तिमत्व आहे जिल्ह्यामध्ये आणि त्यानुसारच त्यांना जे जे काही सहकार्य ते सहकार्य करत असतं. परंतु ते जे काही निर्णय घेतील पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासोबत राहील. रामभाऊ म्हाळगी उत्तर येथे प्रशिक्षण शिबिर होतं. भाजपसोबतच बौद्धिक मार्गाकडे अहो आमची महायुती आहे. तुम्ही का आता शेवटी आम्ही नाही गेलो तर नाही आले. आता कालच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे काही आमदार कामं असल्यामुळे अनुपस्थित होती. तुम्ही सांगितलं की ते अनुपस्थित आहे. आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये जर काही बौद्धिक मार्गदर्शन काही वरिष्ठांबरोबर घेतलं किंवा काही ज्येष्ठ लोक त्या ठिकाणी आम्हाला जर काही मार्गदर्शन करत असतील तर एवढं काही त्या गोष्टीचं तुम्ही भांडवल करायचं मला हे कळत नाही. बौद्धिक ज्ञान आहे आणि आमचे सहयोगी पक्ष आहे, समविचारी पक्ष आहेत. हिंदुत्वाची कास बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने घेतली होती त्या पद्धतीनं आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे. आणि असं असताना जर उत्तर येथील रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीमध्ये जर आम्ही थोडंसं बौद्धिक ज्ञान घेतलं आणि आमच्या ज्ञानामध्ये जर अजून भर पडली तर चुकीचं काय आहे? सर, धाराशिवच्या होर्टीतील दिव्यांग निवासी शाळा आहे. त्या निवासी शाळेत जुन्या शिवसैनिकांचे आणि नव्या आताच्या शिवसैनिकांचे वाद नाही असं तरी मला काही वाटत नाही. ओमराजे सगळ्यांना घेऊन जाणारे नेते आहेत आणि धाराशिवच्या एका होर्टीतील शाळा आहे, दिव्यांग निवासी शाळा. तिथे पुरेशा वस्तू नाही, पाणी नाहीये, स्वच्छता नाही आणि अन्न देखील जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी नाहीये. याकडे कसं पाहता? नाही याकडे अशा जर म्हणजे फार महत्त्वाची सूचना आहे आणि अशा पद्धतीने जर कुठे होत असेल तर मी संबंधितांना लगेच सूचना करतो. ते कुठलीही शाळा बघून घे. कोल्हापूरमध्ये आहे ते शिवसेनेकडे लोकसभा मतदारसंघ आहे. मात्र आजच हसन मुश्रीफ असे म्हणतात की आता ही लोकसभा आहे ती मी स्वतः लढवणार. कोण म्हणाला? हसन मुश्रीफ म्हणतात. मुश्रीफ साहेब हो मुश्रीफ साहेबांनी आशीर्वाद द्यायचं काम करायचं ना हो. आता शेवटी गेल्या अनेक वर्षापासून ही तो लोकसभा मतदारसंघ जर आमच्याकडे असेल तर मग त्यावर आत्तापासून दावा म्हणजे दाखल करणं सुद्धा चुकीचं आहे. अरे 1.25 वर्षानंतर त्यांनी टॉवेल उडवत पालकमंत्री पदाची धुरा घेतलेली आहे. त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगलं काम करतील. तटकरे कुटुंबियांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगलं न्याय मिळेल आणि आमच्या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा चांगली त्यांच्या माध्यमातून मदत होईल आणि जिल्हा अजून विकसित कसा होईल यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. विस्तारित जवाब चाहेंगे. 105 दिन का समय आपने दिया था ऑटो वालों को और टैक्सी वालों को. कैसी रही मुहिम? कितने लोगों ने? नहीं बहुत ही अच्छी है. मैं सभी हमारे ऑटो रिक्शा ड्राइवरों का बहुत दिल से धन्यवाद देता हूँ क्योंकि देखिए ये महायुति की सरकार है. शिवसेना, भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी मिलकर ये सरकार बना रही है. मुंबई तो रोजगार निर्माण करने का बहुत बड़ा कारखाना कहा जाता है और देश के अलग अलग राज्यों से हमारे भाई हमारी बहनें इस मुंबई शहर में और इस महाराष्ट्र में आते हैं. पिछले कई सालों से हमारे रिक्शा टैक्सी ड्राइवर यहाँ पे व्यवसाय कर रहे हैं. हम उनको शुभकामनाएं देते हैं मगर साथ ही में ये बात भी उतनी सही है कि ये महाराष्ट्र की संस्कृति है, ये परंपरा है. मराठी का जतन करना हमारा कर्तव्य बनता है और उस माध्यम से हमारे जो पंतप्रधान है आदरणीय नरेंद्र जी मोदी, उन्होंने अभिजात भाषा का दर्जा भी इस मराठी को दिया है. तो जो 1989 का हमारा नियम था और वो नियम के अनुसार मराठी भाषा का बेसिक ज्ञान
होना ज़रूरी होता है रिक्शा और टैक्सी ड्राइवरों को, क्योंकि प्रवासियों के साथ मराठी भाषा में बात करनी चाहिए, नहीं तो विसंवाद होता है, झगड़े होते हैं, पुलिस कंप्लेंट होती है। और इसकी कंप्लेंट हमारे पास आने के बाद हमने यही कहा है कि मराठी भाषा का बेसिक नॉलेज होने के लिए अगर आपको कुछ स्कूल या क्लासेस की ज़रूरत है तो वो भी हम प्रोवाइड करते हैं। हमने मुंबई मराठी साहित्य संघ और साथ ही में कोकण मराठी साहित्य परिषद के माध्यम से हमने 105 दिन का ये अभियान शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के नाम का किया था। उसमें 1,65,600 जो अमराठी लोग हैं उन्होंने पार्टिसिपेट दिखाया था और सभी लोगों को प्रमाण पत्र दिए, मगर ये संख्या जो है वो ज़्यादा है। तो 105 दिन की मोहलत जो है वो ख़त्म हो गई। अभी कल से हमारी तैयारी होगी कि जिनको अभी व्यवहारिक ज्ञान अगर मराठी का नहीं है तो हमारे आरटीओ के अधिकारी उनको चेक करेंगे, उनके साथ मराठी में संवाद रखेंगे और उनको मराठी अगर नहीं आती है तो नोटिस देंगे। 1 महीने के अंदर अगर वो बोल नहीं पाए तो उनका लाइसेंस जो है वो 3 महीने के लिए निलंबित किया जाएगा और फिर 3 महीने में भी उनको अगर मराठी नहीं आया तो पूरे कार्यकाल के लिए उनका लाइसेंस और बैच कैंसिल करने की जो कानूनन कार्रवाई है वो हमारी कल से हो रही है। और मैं तो ये नहीं चाहता हूँ कि किसी का भी लाइसेंस रद्द हो, मगर किसी का भी बैच रद्द हो, मगर महाराष्ट्र में आने का, महाराष्ट्र में व्यवसाय करने का, महाराष्ट्र में पैसे कमाने का और महाराष्ट्र के प्रति अनादर दिखाने का, ये तो महाराष्ट्र में नहीं चलेगा। हमारे यही कहना है, आइए रोजगार निर्मित करने के लिए महाराष्ट्र अग्रसर है। आप यहाँ पे आइए, काम कीजिए, मेहनत कीजिए, पैसा कमाइए और बड़े बन जाइए, मगर महाराष्ट्र के प्रति प्यार दिखाइए, मराठी जो संस्कृति है उसका आदर करिए। कार्रवाई का स्वरूप क्या रहेगा? कार्रवाई के प्रमुख किसे बनाया गया है? और हमारे कौन-कौन सा पूरे रहेगा? हमारे नार्वेकर जी है जो परिवहन आयुक्त है, हमारे गायकवाड़ साहब है अतिरिक्त आयुक्त है, उनके अंडर हमने वायु वेग पथक निश्चित किया है। वो वायु वेग पथक 1 महीने में पूरा कार्रवाई करेगी। 1 महीने अभी उनको मोहलत दी गई है, अगले सितंबर एंड तक वो हमें अहवाल दे देंगे और कल से रोज़ के रोज़ अगर किसी को मराठी नहीं आती है तो उसको नोटिस दी जाएगी। नोटिस के दौरान अगर उसको मराठी आया तो नोटिस कैंसिल की जाएगी, मगर फिर भी अगर नहीं मराठी आई तो उनको 3 महीने के लिए उनका लाइसेंस जो है वो निलंबित किया जाएगा और 3 महीने में भी अगर मराठी नहीं आएगा तो पूरे कार्यकाल के लिए वो लाइसेंस और बैच रद्द किया जाएगा। सर, इस निर्णय ने पूरे देश में राजनीतिक विवाद छेड़ दिया है। शशि थरूर जो कांग्रेस के नेता भी है और खुद आपको पता है जो भाषा तज्ञ है, जो इंग्लिश पर प्रभुत्व रखते हैं, उन्होंने एक बहुत बड़ा आर्टिकल लिखा है इस निर्णय पर। उनका कहना है कि ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट को मुंबई की अन्य समस्याओं पर अपना ध्यान केंद्रित करना चाहिए, ना कि कौन कौन सी भाषा बोले। हमें मराठी भाषा के प्रति आदर है। मराठी भाषा हम पूरे दुनिया में लेके जाना चाहते हैं। हम मराठी भाषा का जो आदर करते हुए शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने अभिजात भाषा का दर्जा उसको मिलना चाहिए, इसकी माननीय पंतप्रधान जी के पास मांग की थी, बहुत साहित्यकों ने मांग की थी और वो अभिजात भाषा का दर्जा मिल गया। शशि थरूर जी राष्ट्रीय नेता है, वो जाइए फ्रांस में और इंग्लिश में बात करें, नहीं फ्रांस वाले सुनेंगे। वो जाए इटली में, इंग्लिश में बात करें, इटली वाले नहीं सुने। वो जाएंगे जापान में, इंग्लिश में बात करें, जापानीज नहीं सुने। वो जाए चाइना में, बात करें इंग्लिश में, चाइना वाले नहीं सुने। इतना ही क्या, वो जाए हैदराबाद में और हिंदी में बात करें, नहीं सुनेंगे। वो जाए कर्नाटक में, हिंदी में बात करेंगे, नहीं सुनेंगे। और वो जाए तमिलनाडु में या अलग अलग राज्यों में, जो साउथ में राज्य है, जो हिंदी भाषिक राज्य नहीं है, नहीं सुनेंगे। तो उनको अगर उनके भाषा के प्रति प्यार है और हम महाराष्ट्र में रहते हैं और हमें महाराष्ट्र के मराठी भाषा के प्रति अगर प्यार है तो उन्होंने आइए महाराष्ट्र में, शशि थरूर जी आइए, एक अच्छे कोई तो भी टीचर के माध्यम से हम उनको मराठी सिखाएंगे ताकि वो हमारी भाषा भी पूरे दुनिया में लेके जाएंगे। किसी कैबिनेट मंत्री ने कोई निर्णय लिया, अगर वो जनहित में नहीं होगा तो सीएम उसको बदल सकते हैं, क्या कहेंगे? बराबर है, वो सीएम को अधिकार है। और जब से हमारी महाराष्ट्र शासन की निर्मित हुई है, जितने भी मुख्यमंत्री अब तक हुए, हर मुख्यमंत्री के कार्यकाल में मुख्यमंत्री उस राज्य के प्रमुख होते हैं। जो निर्णय देश की राज्य के हित के लिए नहीं होगा, समाज के लिए हित के लिए नहीं होगा, तो निर्णय बदलने का पूरा अधिकार ये माननीय मुख्यमंत्री जी का है और हम उनके अनुयायी है। उनके माध्यम से हम राज्य चलाते, अलग अलग निर्णय लेते, मगर कुछ अगर गलत निर्णय होगा तो पूरा का पूरा रद्द करने का, कैंसिल करने का अधिकार जो है पहले से माननीय मुख्यमंत्री जी को है
और आज सिर्फ वो ऑफिशियल रिकॉर्ड पे आया गया, मगर ये पहले से उनको ही था। कांग्रेस कह रहा है कि वंदे मातरम के सिर्फ 2 स्टैंजाज ही वो हर कार्यक्रम में गाएंगे, आगे के स्टैंजाज वो नहीं गाएंगे। देखिए, देश तो कांग्रेस जो बोलता है वो हिसाब से नहीं चलेगा, क्योंकि पूरे देश में नरेंद्र मोदी जी को पंतप्रधान पद पे आरूढ़ किया है, मेजॉरिटी दी है। मेजॉरिटी देने के बाद में अगर पंतप्रधान जी अगर और एनडीए ने अगर कौन सा निर्णय लिया तो निर्णय के अनुसार ही काम करना पड़ेगा। जब भी कांग्रेस सत्ता पे थी तो कांग्रेस ने जो निर्णय लिया, 2 खाली जो वंदे मातरम है 2 कड़वाई बोलने का, अभी हमारे सरकार ने एनडीए ने अगर ये निर्णय किया तो वो निर्णय उनको लागू होता है, उन्होंने उसकी में राजनीति नहीं करनी चाहिए। आपके विभाग में जो थाने में कार्यक्रम दिया था वहाँ पर भी एक गलत गीत बजाया गया था। सीधे मांग कर रहे हैं कि आप देखिए, गलत गीत नहीं था, वो वंदे मातरम ही था। सिर्फ AR रहमान का बनाया हुआ, लता जी ने गाया हुआ वंदे मातरम वो गाना था। वो वंदे मातरम जो सेंट्रल गवर्नमेंट ने सैंक्शन किया वो वंदे मातरम वो नहीं था, मगर उसके लफ्ज जो थे वंदे मातरम के थे। मगर फिर भी पहले वंदे मातरम, बाद में जन गण मन और बाद में महाराष्ट्र गीत गाने की परंपरा हर शासकीय कार्यक्रम में है और सेंट्रल गवर्नमेंट की वैसी सूचना है। इसी को नज़र रखते हुए एकनाथ शिंदे साहब जब भी भाषण के लिए खड़े रहे तो भी पहले उन्होंने संयोजकों को कहा कि आज गलती हो गई है, उसको आपको सुधारना होगा, वैसी गलतियां नहीं होनी चाहिए। क्योंकि अभी अभी वो निर्णय हो गया, 4-5 दिन का वो निर्णय था। कुछ लोगों में कन्फ्यूजन था, कुछ लोग जो बेचारे बजाने वाले या ऑर्केस्ट्रा वाले रहते हैं वो कन्फ्यूजन में रहते हैं और उनको गाना यही गीत है ये समझते हुए उन्होंने वो लगाया। मगर फिर भी हमने हमारे डिपार्टमेंट के माध्यम से उनको नोटिस दी है, इसके बाद में वैसा नहीं होगा और एकनाथ शिंदे साहब ने वैसी सूचना भी उनको की है। सर, ओला उबर के लिए आप कुछ नए नियम लागू करने वाले हैं क्या? एग्रीगेटर पॉलिसी है, कोई नए नियम नहीं है। एग्रीगेटर पॉलिसी राज्य शासन ने और राज्य शासन के लॉ एंड जुडिशियल डिपार्टमेंट ने मंजूर कर दी है, उस माध्यम से आगे कार्रवाई होगी। सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह याची सुनावणी सुरू आहे आणि काल कपिल सिब्बल यांनी दावा केला की पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेतापद हे कुठलंही नाही आहे आणि मुख्य नेतापद हे कसं काय यांना दिलं गेलं। ठीक आहे, बघा गेल्या अनेक दिवसापासून मी बघतोय कपिल सिब्बल तेच ते म्हणजे गेल्या आठवड्या 8-10 दिवसामध्ये जे त्यांचं बोलणं चाललेलं आहे, मला तरी म्हणजे कोर्ट बसलेलं असताना ते 2 तास त्याच संदर्भात वारंवार चर्चा करतात। ठीक आहे, मला असं वाटतं आज कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडतील। आज शेवटचा दिवस कदाचित असेल। आम्हाला जेव्हा आमची संधी मिळेल आमचं म्हणणं मांडण्याची, आमची भूमिका आम्ही त्यावेळेस आमचे वकील स्पष्ट करतील। धन्यवाद।